केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाच्या पूर्वी राष्ट्रपतींची घेतलेली भेट ही आता दृश्यामध्ये आपल्या समोर दिसतेय। मात्र यानंतर त्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा झाली ती म्हणजे नव्या कररचनेच्या नुसार 12 लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न असणाऱ्या पगारी व्यक्तीला कर नसेल। अर्थात नवी कररचना हा त्यातला महत्त्वाचा उल्लेख आहे। विनायक अंबेकर आपल्या सोबत जोडले जात आहेत। भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्याने ते परिचित आहेतच, पण त्याचबरोबर ते स्वतः अर्थविषयक तज्ञ आहेत। विनायकराव, 12 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त असणं याचा सोप्या शब्दात अर्थ सांगा। एकतर आपल्या मध्यमवर्गीयांच्या हातात पैसा उरत नसल्यामुळे डिस्पोजेबल इन्कम असं ज्याला म्हणतात, आपल्या जे कन्झम्पशन होतं, डोमेस्टिक कन्झम्पशन, घरगुती उपभोग तो कमी होतोय आणि त्यामुळे अर्थव्यवस्था ही जी अपेक्षित वाढ आहे अर्थव्यवस्थेतली ती होत नाही असा सूर बऱ्याच लोकांनी लावलेला होता आणि बऱ्या अर्थाने ते खरंही आहे बऱ्याच अर्थाने। तर त्या दृष्टीने ही एक अतिशय वेलकम अशी स्कीम आहे आणि मध्यमवर्गीयांना मोदी सरकार काहीच देत नाही। जेव्हा मध्यमवर्गीय हे मोदी सरकारचे सर्व मतदार आहेत अशा प्रकारचा एक विनाकारण गैरसमज पसरवण्याचा प्रकार चालला होता। एका अर्थाने मोदी सरकार जे काही करतंय, मग ते इन्फ्रास्ट्रक्चर विकास असेल, शिक्षण सुविधांचा विकास असेल, प्रवासाच्या सुविधांचा विकास असेल, या सर्व मध्यमवर्गीय याचा फायदा घेतच होते। परंतु त्यांना डायरेक्ट त्यांच्यावरचा करभार कमी करून मध्यमवर्गीयांना मोदी सरकारनं दिलेला सगळ्यात मोठा दिलासा। आपण जेव्हा असं म्हणता की मध्यमवर्गीयांना हा दिलासा देण्याचा प्रयत्न आहे, मात्र त्यातला एक शब्द हा अधिक लक्ष देण्यासारखा आहे, तो आहे न्यू टॅक्स रिजीम। यामध्येच बऱ्याचदा गडबड होते आणि मग लोक ज्यांना नवी कररचना स्वीकारायची नाही ते 1.5 लाखाच्याच करमुक्त उत्पन्नात राहतात। मात्र नवी कररचना स्वीकारल्यानंतरचा लाभ सुद्धा खरा 12 लाख असतो का? नक्की असतो। नवी कररचना ही कशासाठी काढली याचा जर आपण उद्देश समजून घेतला तर प्रामुख्याने तो उद्देश असा आहे की लोक कर वाचवण्यासाठी म्हणून इन्व्हेस्टमेंट करत होते आणि इन्व्हेस्ट केल्यामुळे त्यांच्या हातामध्ये डिस्पोजेबल इन्कम कमी राहत होतं। तर त्याचा नवीन कर रचना ही आता मॅन्डेटरी आहे आणि आपण म्हणता त्याप्रमाणे 1.5 लाख लिमिट कधीच करमाफीची नव्हती। काँग्रेसच्या काळात ती 2.5 लाख होती, मोदी सरकारने आल्या आल्या ती 3 लाख केली आणि काही सवलती या देऊन निमित्ताने मोदीला आपण चर्चा करू। विनायकराव, आपण जोडलेले रहा। महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत फोनवर जोडले गेलेले आहेत। सुधीर भाऊ, नमस्कार आणि स्वागत आपलं जय महाराष्ट्रवर। आवाज येतोय माझा आपल्याला? हो, आवाज येतोय। वंदे मातरम, जय महाराष्ट्र। वंदे मातरम, जय महाराष्ट्र। आणि या निमित्तानं पटकन आपली प्रतिक्रिया। 12 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त झालंय, आनंद आहे। सर्वसामान्यांना बदलत्या आर्थिक विकासाच्या गतीमध्ये जास्त उत्पन्न कमवणाऱ्यांनाही जास्त न्याय देण्याची आवश्यकता होती आणि मला वाटतं की हा या अर्थसंकल्पातला एक फक्त छोटा उत्तम निर्णय आहे। या देशाच्या अर्थव्यवस्थेला गतिमान करण्याच्या दृष्टीने, एक विषमतामुक्त भारत घडवण्याच्या दृष्टीने, सर्व जाती, वंचित, शोषितांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून या अर्थसंकल्पाकडे पाहिलं पाहिजे। फक्त इन्कम टॅक्स एवढ्या मर्यादेत या जर अर्थसंकल्पाकडे बघितलं तर या अर्थसंकल्पांना आपण न्याय देताना कुठेतरी कमी पडतो असा त्याचा अर्थ होईल। आज या ठिकाणी स्टँडअप योजना असेल, MSME असेल, आमच्या अनुसूचित जातीच्या बहिणींच्या उद्योगशीलतेकडे असेल अनेक निर्णय झाले आहे आणि म्हणून मला वाटतं की ठीक आहे, या IT क्षेत्रामध्ये काही बदल हे निश्चितपणे स्वागत करण्यासारखेच आहे, पण यापेक्षा अतिशय मोठे निर्णय ज्या या भारताच्या वैभवशाली स्वप्नाला आणि संकल्पाला निश्चितपणे पूर्ण करण्याला गती देतील हे आपण अर्थसंकल्पात बघितलंय। बिलकुल सुधीर भाऊ, या निमित्तानं आपण जो आता उल्लेख केला त्याचे काही तपशीलही मी पटकन देतो आणि माझा पुढचा प्रश्न पण आपल्यालाच असेल। व्यक्ती, त्याचबरोबर पायाभूत सुविधा आणि देशाचं निर्माण या तीनही क्षेत्रामध्ये मोदी सरकारच्या माध्यमातून गुंतवणूक होताना दिसतेय। पण प्रश्न तुमच्यासाठी आणि खास करून तुम्ही महाराष्ट्राचा अर्थ विभाग सांभाळलाय म्हणून, आत्ताच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळताना दिसतंय? असा आहे, हा प्रश्न माननीय मोदीजी आल्यानंतर हा प्रश्न संपलाय। कारण अजूनही काही लोक 2014च्या अगोदर ज्या पद्धतीचा अर्थसंकल्प मांडला जायचा त्याच दृष्टीने अर्थसंकल्पाकडे बघतात। आपण रेल्वे अर्थसंकल्प बंद केला,
पहिल्यांदा राज्यनिहाय घोषणा बंद केल्या. साधारणतः जर काही मखाना बोर्ड किंवा तत्सम गोष्टीचा विचार सोडला तर आता राज्याला ज्या पद्धतीचा निधी हा डायरेक्ट योजनांच्या माध्यमातून उपलब्ध केला जातो, किंवा अगोदर आम्ही एखादी ट्रेन या स्टेशन पासून त्या स्टेशन पर्यंत सुरू असं सांगितलं जायचं, आता 100 वंदे भारत सुरू करू असं सांगितलं जातं. आणि छोट्या छोट्या गोष्टींपेक्षा या देशातला मोठा संकल्प पूर्ण होण्याच्या दृष्टीने नियोजन केलं जातं. महाराष्ट्राचा या अर्थसंकल्पामध्ये तुम्ही जर बघितलं तर आम्हाला जीएसटी मध्ये या देशात सर्वात जास्त हिस्सा कोणत्या राज्याला मिळत असेल तर तो महाराष्ट्राला मिळतो. मागच्या वर्षीचा जर विचार केला 13,65,00,000 लक्ष कोटीपैकी आमचा हिस्सा 2,70,000 कोटीचा होता. आणि आम्ही ज्या पद्धतीने राज्याचा बजेट साईज वाढवतो त्याला केंद्रातून होणारा हा जो आर्थिक स्तोत्र आहे याचं मोठं योगदान असतं. आणि आपण बघितलं असेल आज इतक्या मोठ्या प्रमाणावर मेट्रो होत आहे, रेल्वे लाईन महाराष्ट्रात होत आहे. आपल्या राज्यामध्ये तुम्ही जर विचार केला तर 1960 पासून 2014 पर्यंत आज महाराष्ट्रामध्ये नॅशनल हायवे हे 4,900 किलोमीटर होते, आज 20,000 किलोमीटर झाले. म्हणजे 10 वर्षात केंद्र सरकारने जवळपास 15,000 किलोमीटरचे नॅशनल हायवे या राज्याला दिले. आणि म्हणून काही लोक ज्यांना आता काहीच टीका करता येत नाही त्या अशा पद्धतीच्या काहीतरी गोष्टी लोकांमध्ये गैरसमज पसरवण्यासाठी आमचा महाराष्ट्र दिसत नाही, आमचा महाराष्ट्र दिसत नाही, कारण महाराष्ट्रामध्ये हे पक्ष दिसत नाही हे सत्य आहे. मला सुधीर भाऊ पुढचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे आणि तो असा आहे की तेलबियांची लागवड आहे, भरड धान्याला प्रोत्साहन आहे, श्री अन्नाची लागवड करण्याच्यासाठी भाज्या आणि फळभाज्यांना लागवडीतलं प्रोत्साहन आहे. हे निर्णय कृषी अनुषंगानं असलेल्या धोरणात आपल्याला भविष्यात उपयोगी कसे पडतील? निश्चितपणे उपयोगी पडतील. आपल्या माहिती करता जगामध्ये आपण इतका मोठा देश आहे पण जगातला 15% भाजीपाला फक्त आपला भारत देश निर्माण करतो, जेव्हा की आपल्याकडे शाकाहार मोठा आहे आणि यातून पौष्टिक तत्व हे जी पोहोचतात याला भाजीपाल्याचं वाढवलं पाहिजे. भरड धान्य आपल्याला माहित असेल किंवा श्री धान्याच्या बाबतीत आता जसं तुम्ही विचारलं हे सर्व इतके पौष्टिक आहे की आता जगामध्ये या संदर्भामध्ये जग विचार करताय. आणि दुर्दैवाने भारत देशामध्ये भगवान ईश्वरांनी भरभरून दिलाय. आमचा किती सुंदर निसर्ग आहे, काही -67 डिग्री इथं थंडी राहत नाही. आपल्याला नद्या आहे, वाहणाऱ्या नद्या आहे, पाणी ईश्वरांनी भरभरून दिलाय, सुंदर निसर्ग दिलाय. आणि आपण मात्र जगामध्ये कृषी उत्पन्नाच्या बाबतीमध्ये आजही पहिल्या 10 देशामध्ये नाही आहोत. आणि म्हणून माननीय मोदीजींनी युरिया खत असेल, तुम्हाला माहित असेल की आता 5 लाखापर्यंत किसान क्रेडिट बिलकुल ही मर्यादा 3 ची 5 केली आहे. नवीन युरिया उद्योग लावण्याच्या दृष्टीने केलाय. बिलकुल मला त्यावरच आपल्याला बोलतं करायचंय. आसामामध्ये 12,70,00,000 मेट्रिक टन युरिया उत्पादन करण्याचा नवा प्रकल्प उभा करण्याची घोषणा झालेली आहे. याची खरं तर गरज कशा रीतीने आपण अधोरेखित कराल आणि प्रकल्प आसामात उभा राहतो याचाही काही राजकीय अर्थ आहे का? नाही, असा अचानक कुठं उभा राहतो. अर्थसंकल्पामध्ये आपलं लक्ष ठरवायचं असतं आणि मग पुढच्या काही वर्षामध्ये ते लक्ष गाठायचं असतं. शेवटी अर्थसंकल्प म्हणजे काय तर हा संकल्प आहे. आमच्या एकूण होणाऱ्या उत्पन्नातून या देशामध्ये गतीनी प्रगती आणि ज्या क्षेत्रामध्ये आम्ही कुठं थोडेसे मागे आहोत त्या क्षेत्रामध्ये अजून वेगाने पुढे जाण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये ज्याला खर तर आपण अर्थसंकल्प म्हणतो त्याचा संविधानामध्ये अर्थसंकल्प नाहीच. अर्थसंकल्प हा संविधानामध्ये शब्द वापरला गेला नाही पण परंपरेने आपण अर्थसंकल्प म्हणतो. हे आर्थिक विवरणपत्र आहे. आर्थिक विवरणपत्रामध्ये आपण साधारणतः येणारं उत्पन्न अंदाजित धरतो, जाणारा खर्च रुपया आपण अंदाजित धरतो, जे काही विविध क्षेत्र आहे त्यामध्ये आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक या तीनही क्षेत्रामध्ये उपशीर्षामध्ये आपण प्रगती कशी करू शकतो. मग सिंचन असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, आमची
युद्ध विषयाच्या संदर्भामध्ये आक्रमण किंवा आमच्या सीमेचं रक्षण करण्याची शक्ती जी. असेल, आमच्या देशामधल्या सामाजिक संरचना असेल, आणि म्हणून अर्थसंकल्पामध्ये असं अचानक काहीच येत नाही. त्याचा विचार करावा लागतो आणि असणाऱ्या उत्पन्नाचं जे काही वितरण आहे ते समप्रमाणात व्हावं आणि कोणताही समाज समूह घटक हा मागे राहता कामा नये याची काळजी घ्यावी लागते. बिलकुल सुधीर भाऊ, खूप खूप धन्यवाद आणि आभार, आपण या प्रतिक्रियेसाठी आमच्यासोबत जोडले गेलात. आपण आता या क्षणाला अर्थसंकल्पातील कररचनेच्या अंतर्गत काय प्रकारची कररचना असेल ते पाहतो आहोत. 12 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल ही घोषणा कर योजनेच्या अंतर्गत असते आणि त्यानिमित्तानं समोर येणारा तपशील आपण पाहतोय. विनायकराव आंबेकर आपल्या सोबत आहेत. विनायकराव, आवाज येतोय माझा आपल्याला? येतोय, माझा येतोय का? बिलकुल तुमचाही आवाज येतोय. माझ्या समोर असलेला एक तपशील आहे त्यावर मी आपल्याला विचारू इच्छितो की 0 ते 4 लाखापर्यंत कर नाही, 4 लाखापासून टप्प्याटप्प्यानं आपल्याला 24 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असेल तर कररचना असेल असंही समोर येत आहे. आता 12 लाखापर्यंत कर मुक्त असणं आणि 4 लाखापासून विविध प्रकारच्या करारांची रचना असणं हे दोन्ही सर्वसामान्यांना समजावून सांगा. इन्कम टॅक्स मध्ये थ्रेशोल्ड लिमिट म्हणजे मूळ करमाफीची मर्यादा अशा प्रकारची एक दिलेली असते, ती 4 लाखापर्यंतची आहे. त्यानंतर टॅक्स कायद्यामध्ये काही रिबेट्स हे अलाउ केले जातात, त्याला कुठलीही फार कंडिशन असत नाही, ते सर्वांना उपलब्ध असतात. त्याच्यामध्ये पुढची जी काही सवलत असते ती दिली जाते आणि ती सवलत ही 12 लाखापर्यंतची आहे. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीला, करदात्याला 12 लाखापर्यंत कुठलाही कर लागणार नाही असा त्याचा अर्थ आहे. आणि नवीन न्यू टॅक्स रेजिम आणि ओल्ड टॅक्स रेजिम याच्यामध्ये फरक एवढाच आहे की करमाफीसाठी केलेली गुंतवणूक आणि त्याच्यावरची मिळणारी सूट ही जुन्या टॅक्स रेजिम मध्ये मिळत होती. न्यू टॅक्स रेजिम मध्ये रेट कमी करून तीच सूट त्यांनी कराच्या दरामध्ये म्हणजे जे स्लॅब रेट आहेत त्याच्यामध्ये कमी करून त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे करदात्याच्या हातामध्ये उपलब्ध असलेला पैसा त्याच्यावरती कर वाचवण्याची जबरदस्ती म्हणून त्यांनी गुंतवण्याची आवश्यकता नाही, तर त्याला नवीन न्यू टॅक्स रेजिम मध्ये जर तो सहभागी झाला, आता न्यू टॅक्स रेजिम हे मॅन्डेटरी आहे, ऑप्शनल नाही. न्यू ओल्ड टॅक्स रेजिम हे ऑप्शनल आहे. त्यामुळे ही जी नवीन टॅक्स रेजिम न्यू टॅक्स रेजिम आहे त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली त्याला कमी दराचा फायदा मिळतो, ज्यासाठी त्याला कुठल्याही गुंतवणूक करण्याची आवश्यकता नसते. आणि जरी त्यांनी काही गुंतवणूक केली असेल त्याचा वेगळा रिबेट न्यू टॅक्स रेजिम मध्ये मिळत नाही, कारण न्यू टॅक्स रेजिमचे स्लॅब दर हे कमीच असतात. मग आता विनायकराव, आत्तापर्यंत जो अनुभव आपल्या गाठीशी होता की लोक सर्वसाधारणपणे कर वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी गुंतवणूक करायची, ती गुंतवणूक करण्याची सवय सोडून द्यायची का? ती जी गुंतवणूक होती ती एक आपण लक्षात घ्यायला पाहिजे जनतेने की ती प्रिस्क्राइब्ड इन्व्हेस्टमेंट मध्येच प्रिस्क्राइब जी केली होती तीच होती. म्हणजे त्याच्यामध्ये LIC असेल, त्यानंतर PPF असेल, त्यानंतर पोस्ट ऑफिसच्या बचत योजना असतील, किसान विकास पत्र असेल, अशा प्रकारची सगळी स्मॉल सेव्हिंग मधली गुंतवणूक असेल. मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात केलेलं एक दुसरं काम असं आहे की त्यांनी मोठ्या प्रमाणावरती शेअर मार्केटचं रॅशनलायझेशन केलं आणि दुसरे महत्वाचं काम केलं की मोठ्या प्रमाणावर डिजिटायझेशन केलं. त्यामुळे आज मध्यमवर्गीय जो 12 लाखापर्यंत म्हणजे महिन्याला 1 लाख रुपये उत्पन्न मिळवतो, तो मोठ्या प्रमाणावरती स्टॉक भांडवल बाजाराचा गुंतवणूकदार झालेला आहे. तो डायरेक्ट शेअर ट्रेडिंग करत असेल किंवा म्युच्युअल फंडांमधून करत असेल, SIP करत असेल, त्याचे मार्ग वेगवेगळे असू शकतात. परंतु मोदी सरकारनं ही फॅसिलिटी कशासाठी निर्माण करून दिली, तर तुम्ही ट्रॅडिशनल गुंतवणुकीमध्ये गुंतवणूक करून 8% दर घेण्यापेक्षा या गुंतवणुकीच्या नव्या मार्गाचा वापर करून चांगल्या प्रकारचं 15% पॅसिव्ह इन्कम तुम्हाला मिळावं, जेणेकरून तुमचं डिस्पोजेबल इन्कम वाढावं, तुमचं आयुष्य समृद्ध व्हावं, यासाठी केलेली ही योजना आहे. एक आणखीन मग प्रश्न मी आपल्याला असा विचारेन की प्राप्त स्थितीमध्ये तुम्ही मगाशी ओल्ड टॅक्स रिजिम आणि न्यू टॅक्स रिजिम असं म्हणालात, म्हणजे कररचनेच्या बाबतीत जुनी आणि नवी हा जो भेद आहे हा आता राहणार नाही असं मगाशी तुमचं वक्तव्य होतं. यावर अधिक खुलासा करणं गरजेचं आहे, कारण जे माझ्यासारखे पगारदार लोक आहेत त्यात काही जणांनी जुन्या कररचनेचे लाभ अद्यापही घेणं चालू ठेवलंय. आता त्यांना नव्या कररचनेतच आपलं उत्पन्न घोषित करावं लागेल का? नाही, आता अजूनही त्यांना जुन्या टॅक्स रेजिम मध्ये जाण्याचा मार्ग 24-25 असेसमेंट इयर पर्यंत होता. आत्ताच्या बजेटमध्ये त्याविषयी काही जर
फाईन प्रिंट असेल तर ती अजून वाचावी लागेल, माझ्या मते ती नसेल. परंतु मॅन्डेटरी म्हणजे ऑटोमॅटिकली जी टॅक्स सिस्टीम आहे ती न्यू टॅक्स रेजिम आहे. आणि तुम्हाला जर ओल्ड टॅक्स रेजिम मध्ये जायचं असेल, तुम्हाला एक विशिष्ट प्रकारचा फॉर्म भरून द्यावा लागतो आणि तो फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जुन्या टॅक्स रेजिम मध्ये जाता येतं. या निमित्तानं मग एक प्रश्न अजून विचारतो आणि मला पटकन त्या निमित्तानं जे प्रेक्षक आत्ता अगदी जोडले गेलेले आहेत त्यांनाही आपल्याला हे लक्षात आणून देणं गरजेचं आहे. 12 लाखाचं उत्पन्न करमुक्त झालं असं जेव्हा अर्थमंत्री म्हणतात तेव्हा त्याचे लाभ घेण्यासाठी एखाद्या करदात्याला काय करावं लागेल? काही करावं लागणार नाही, कारण तो जो रिबेट आहे 12 लाखापर्यंत दिलेला तो ऑटोमॅटिक असतो, तो तुम्हाला मिळतोच, त्याच्यासाठी काही करावं लागणार नाही. तुम्ही जर का न्यू टॅक्स रेजिम हे मी सांगितलं तसं बाय डिफॉल्ट आहे, तुम्हाला ओल्ड टॅक्स रेजिम मध्ये त्याच्यावरती जाऊन काही आपल्या गुंतवणुकीचं जर काही हे घ्यायचं असेल, बेनिफिट घ्यायचा असेल तर तुम्हाला एक वेगळा फॉर्म भरून द्यावा लागतो. बिलकुल. आपण या कर रचनेची चर्चा करत असतानाच आणखीन काही गोष्टींकडेही पाहणार आहोत. धान्यांच्या उत्पादनाच्या बाबत, तेलबियांच्या उत्पादनाच्या बाबत, त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे युरिया उत्पादनाच्या बाबत विशेष प्रोत्साहनपर योजना घोषित झालेल्या आहेत. म्हणजे कृषी, त्याचबरोबर पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक या 3 टप्प्यांवर मोदी सरकारचा हा अर्थसंकल्प काम करताना दिसतोय. बरोबर आहे. आपण मोदीजींनी 4 त्यांचे प्रायोरिटी एरियाज सांगितले, ज्याच्यामध्ये देशातला किसान, देशातली महिला, देशातला युवक आणि देशातला गरीब या 4ही घटकांना समाविष्ट करून या 4ही घटकांच्या कल्याणासाठी केलेला हा जो अर्थसंकल्प आहे, त्यामुळे प्रत्येक घटकाचा व्यवस्थित विचार केलेला आहे. म्हणजे युवकांच्या बाबतीत तुम्हाला बोलायचं झालं तर सेकंडरी स्कूलमध्ये प्रत्येक सेकंडरी स्कूलमध्ये फ्री वायफाय देणार आहेत, जेणेकरून युवकांनी त्यांची नॉलेज बँक वाढवावी. त्यानंतर एक डिजिटल पुस्तकांची बँक तयार करणार आहेत, जी सगळ्यांना मोफत उपलब्ध राहणार आहे. आता ही ई विद्या नावाची एक स्कीम आहे मोदी सरकारची, ज्या ई विद्यामध्ये बऱ्याच प्रकारचा कंटेंट आजही मोफत उपलब्ध आहे. कुठलीही शाळा, कुठलाही विद्यार्थी, कुठलाही शिक्षक त्याचा फायदा घेऊ शकतो आणि माझ्या माहितीप्रमाणे लाखो शिक्षक त्याचा फायदा घेत आहेत. त्याचबरोबर महिलांसाठी त्यांनी वेगवेगळ्या स्कीम ज्या आणल्या त्या आधीच्या अर्थसंकल्पात होत्या, त्यात काही वाढ केलं. मगाशी सुधीर भाऊनी ज्याचा उल्लेख केला की SC ST महिलांसाठी म्हणून त्यांनी विशेष प्रोत्साहनपर योजना आणलेली आहे आणि बचत गट जे आहेत महिलांचे त्यांना विशेष फॅसिलिटी देण्यावरती त्यांचा भर आहे. आणि शेतकऱ्यांसाठी आपण जी म्हटलं ती योजना त्यांनी आणलेली आहे आणि त्याच्यामध्ये पुढे जाऊन 3 लाखापर्यंतची क्रेडिट लिमिट त्यांनी 5 लाखापर्यंत केली. बिलकुल विनायकराव, धन्यवाद या प्रतिक्रियेच्यासाठी. आपण या चर्चेत जोडले गेलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. नवभारताचा नवा संकल्प. Up to 12 lakh of income other than special rate income such as capital gains, tax rebate is being provided in addition to the benefit due to slab rate reduction in such a manner that there is no tax payable by them. The total tax benefit of slab rate changes and rebate at different income levels can be illustrated with a few examples. A taxpayer in the new regime with an income of 12 lakh rupees will get a benefit of 80,000 rupees in tax, which is 100% of tax payable as per the existing rates. A person having income of 18 lakh rupees will get a benefit of 70,000 rupees in tax, that is 30% of tax payable as per existing rates. A person with an income of 25 lakh gets a benefit of 1,10,000 rupees, that is 25% of his tax payable as per existing rates. Details of my tax proposals are given in the annexure. As a result of these proposals, Honorable Speaker, sir, revenue of about 1 lakh crore in direct taxes and 2,600 crores in indirect taxes will be foregone. Mr. Speaker, sir, with this, I commend the budget to this august House.
नवभारताचा नवा अर्थसंकल्प मांडला जात असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कररचनेमधला महत्त्वाचा बदल अधोरेखित केला. त्या म्हणतायत की 12 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त असणार आहे. अर्थसंकल्पातून करदात्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे 12 लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या आहेत. विविध प्रकारच्या घोषणा अर्थसंकल्पामध्ये झालेल्या आपण पाहतो आहोत. त्याचे तपशील तुम्हाला टीव्ही स्क्रीनच्या विविध भागामध्ये दिसतात. अर्थसंकल्पातून पगारदार मंडळींना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न झालेला आहे, पण त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. पगारातून मिळणाऱ्या 12 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर कर नसेल अशी महत्त्वाची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. A new scheme will be launched for 5 lakh women, scheduled castes and scheduled tribes, first-time entrepreneurs. This will provide term loans up to 2 crore rupees during the next 5 years. India ranks second largest globally in fish production and aquaculture. Seafood exports are valued at 60,000 crore rupees. To unlock the untapped potential of the marine sector, our government will bring in an enabling framework for sustainable harnessing of fisheries from Indian exclusive economic zone and high seas, with a special focus on the Andaman and Nicobar and Lakshadweep Islands. India ranks second largest globally in fish production and aquaculture. Seafood exports are valued at 60,000 crore rupees. To unlock the untapped potential of the marine sector, our government will bring in an enabling framework for sustainable. आपल्यासोबत प्रशांत गिरवाणे जोडले गेलेले आहेत, अर्थतज्ञ आहेत. प्रशांतजी नमस्कार आणि आपलं स्वागत. मी प्रसाद काथे बोलतोय. माझा आवाज येतोय आपल्याला? येतोय. नमस्कार, जय महाराष्ट्र. नमस्कार, जय महाराष्ट्र. मला पटकन आपली प्रतिक्रिया लागेल. 12 लाखाचं उत्पन्न करमुक्त झालं, आनंददायी आहे का निर्णय? खूप खूप आनंददायी निर्णय आहे, कारण 12 लाखापर्यंत आपल्याला कुठला कर द्यायला लागणार नाही. त्यामुळं बचत वाढेल. वैयक्तिकरित्या तर नोकरदार खुश होतील, पण त्यामुळे कन्झम्पशन वाढेल आणि त्याचा GDP वाढण्यासाठी सुद्धा मोठा फायदा होईल. प्रशांतजी, यातला एक तपशील आणखी असा येतो की ज्यांना 12 लाखाचं उत्पन्न करमुक्त करून हवं आहे त्यांना पर्यायानं गुंतवणुकीतला भार कमी करावा लागेल, पैसा खर्च करावा लागेल. आपण गुंतवणुकीच्या अर्थव्यवस्थेकडून खर्चाच्या अर्थव्यवस्थेकडे जातोय का? म्हणजे इन्व्हेस्टमेंट इकॉनॉमीकडून आपण एक्सपेंडिचर इकॉनॉमीकडे जातोय का? माझ्या मते असं नाही आहे. त्यात त्यांनी फक्त इतकंच सांगितलेलं आहे की जर गुंतवणुकीतनं येणारा जर प्रॉफिट असेल, फॉर एक्झाम्पल शेअर मार्केटमधनं किंवा म्युच्युअल फंडमधनं, तर त्यावरती टॅक्स लागेल, जो की योग्यच आहे. पण दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी आहे, GDPचे जे 4 भाग असतात त्यातला पहिला भाग असतो कन्झम्पशन. ठीक आहे, कन्झम्पशन वाढायला हवं GDP वाढण्यासाठी. त्यामुळे हे नक्कीच कन्झम्पशनला प्रोत्साहन देणारं आहे. अशा प्रकारच्या आत्ताच्या कररचनेच्या अनुसार 12 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त झाल्याच्या नंतर सर्वाधिक खर्च हा पगारदार कोणत्या गोष्टींमध्ये करतील? कारण यातली एक अपेक्षा जी तातडीनं व्यक्त होते ती अशी असते की लोक पटकन सोनं खरेदी करू शकतात किंवा घर खरेदी करू शकतात. माझ्या मते 2 प्रकारे हा खर्च होऊ शकतो. एक तर जे आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि कॅपिटल एक्सपेंडिचर. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे मला एंटरटेनमेंटवरती खर्च करायचा आहे. दुसरं म्हणजे घरं खरेदी करण्यासाठी जो खर्च होईल तो खूप खूप चांगला खर्च असणार आहे, कारण त्यामुळं रोजगार निर्मितीला खूप मोठी चालना मिळते. त्यामुळं घर घेण्यासाठी खर्च करणे, इक्विपमेंट घेण्यासाठी खर्च करणे, कुठली चांगली इक्विपमेंट, त्यामुळे प्रोडक्टिव्हिटी वाढते, किंवा एज्युकेशनमध्ये खर्च करणे
असे बरेच पर्याय आहेत. ऑफकोर्स त्यातलाच एक सोनं घेण्यावरती पर्याय असू शकतो. बिलकुल प्रशांतजी, आता या निमित्तानं एक आणखी महत्त्वाचा दृष्टिकोन या अर्थसंकल्पामध्ये मांडण्यात आला, तो म्हणजे कृषीविषयक प्रोत्साहन. विविध प्रकारच्या योजना यात शेतकऱ्यांच्यासाठी आहेत. शेतकऱ्यांच्या बरोबरच महिला आणि त्यात सुद्धा मागास घटकाला बळ देणाऱ्या या योजना आहेत. पण ज्यात आता कृषीविषयक योजना आहेत, त्या कृषीविषयक योजनांमध्ये किसान क्रेडिट कार्डाची पतमर्यादा वाढवणं, 3 लाखापासून 5 लाखापर्यंत नेणं, त्याचबरोबर तेलबियांच्या प्रोत्साहनासाठी बळकटी आणि फळभाजी आणि फळं या दोन्हीच्याही लागवडीसाठी प्रोत्साहन, या गोष्टी का कराव्या लागतायत आपल्याला 75 वर्ष भारताची स्वातंत्र्यता मिळाल्यानंतर? असं आहे की भारत हा आजही कृषीप्रधान देश आहे. 40% पेक्षा जास्त लोक हे कृषी क्षेत्रात काम करतात. त्यामुळं जर भारताची वृद्धी व्हायची असेल, ग्रोथ व्हायची असेल, तर कृषी ग्रोथ, फार्मर्स ग्रोथ, ॲग्रिकल्चर ग्रोथ, कृषी वृद्धी केल्याशिवाय हे शक्यच नाही. आणि जर कृषी क्षेत्राची आणि तदान्वये जर शेतकऱ्यांची जर प्रोग्रेस पाहायची असेल, तर एक मोठा त्यात भाग अडचण आहे, ती म्हणजे शेतकऱ्यांना मिळणारं क्रेडिट, लोन हे त्यांना जे मिळणारं असतं ते फॉर्मल लोन नसतं. त्यामुळे त्याचा खूप मोठा त्यांना करदर द्यायला लागतो, इंटरेस्ट रेट द्यायला लागतो. ही जी क्रेडिट कार्ड योजना आहे त्यामुळं कमी दर द्यायला लागतो. हे शेतकऱ्यांसाठी खूप चांगलं आहे. 3 लाखाची लिमिट चांगलीच होती, पण ती उंचावून 5 लाखापर्यंत करणं हे आणखी चांगलं आहे. दुर्दैवानं यामुळं आणखी सर्वच शेतकरी कव्हर होतील असं मला वाटत नाही, पण सुदैवानं मागच्या वर्षी जितके झाले त्यापेक्षा जास्त शेतकरी कव्हर होतील. आणि हे आपल्याला आणखी काही वर्ष करायला लागणार आहे. जरी आपल्याला 75 वर्ष झाली असतील तरी सुद्धा भारत हा पहिल्या 5 आहे जगात आज, तरी सुद्धा पर कॅपिटा GDP आपला 125वा आहे. तो चांगला होण्यासाठी कृषी क्षेत्राला बळ देणं अत्यावश्यक आहे. त्यात क्रेडिट ग्रोथला बळ देणं आवश्यक आहे. त्यामुळे ही खूप चांगली योजना मला एक यात फारच महत्त्वाचा दृष्टिकोन दिसतो आहे आणि त्या निमित्तानं एका आणखी निर्णयाकडे मी आपल्याला आणतो. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणतात की खेळण्यांच्या धंद्यामध्ये, म्हणजे थोडक्यात खेळणी उत्पादनाच्या क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर गेला पाहिजे. हा दृष्टिकोन आतापर्यंत कधी दिसला नव्हता. याच्या आधीच्या 2 अर्थसंकल्पांपूर्वी भारतानं व्हिडिओ गेमच्या क्षेत्रामध्ये नंबर 1 झालं पाहिजे असं म्हणणारे नरेंद्र मोदी आता त्याच अनुषंगानं पुढचा एक वेगळा दृष्टिकोन मांडतात. ते म्हणतात की खेळण्यांच्या उत्पादनाच्या क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर गेला पाहिजे. हा जो व्यवसायाचे नवे नवे आयाम शोधण्याचा प्रयत्न आहे, यानं भारताच्या अर्थव्यवस्थेला कसा लाभ होतो? मुळात आत्ता खेळण्याच्या क्षेत्रावर, खेळण्याच्या उत्पादनांच्या क्षेत्रावर चीनचं राज्य आहे, ते मोडून काढणं कितपत गरजेचं आहे? तुम्ही हा खूप चांगला प्रश्न आहे आणि सर्वांना भावेल असा हा प्रश्न आहे. कसं आहे, आपलं जसं भारत हा 10व्या क्रमांकावरनं 5व्या क्रमांकावरनं 3ऱ्या क्रमांकाकडे चाललाय जगभरामध्ये, तसं सुबत्ता थोडीशी वाढतीये. जशी सुबत्ता वाढतीये तशी खर्च वाढतोय, तसा खेळण्यावरचा खर्च वाढतोय. मात्र दुर्दैवानं ही खेळणी चायनातनं येत आहेत. ते व्हायला नको. ती खेळणी भारतात बनायला हवीत, ज्यामुळं की भारतीय लोकांना रोजगार मिळण्यासाठी खूप मोठी चालना मिळेल. व्हिडिओ गेम किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग खूप चांगलं आहे, पण त्यामध्ये खूप कमी जॉब तयार होतात. काही क्षेत्र अशी आहेत, टुरिझम असेल, फर्निचर मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा टॉय मॅन्युफॅक्चरिंग जे आपण आत्ता बोलतोय, त्यामध्ये रोजगार निर्मितीला चालना मिळण्यासाठी सर्वात जास्त संधी असते. आणि त्यामुळं या क्षेत्राचं महत्त्व खूप जास्त आहे. आणि ही चालना मिळाल्यामुळं गावाखेड्यामध्ये रोजगार मिळू शकतात. त्यामुळं ह्या क्षेत्राला जी चालना दिली गेलेली आहे, जी स्कीम सांगितली गेली आहे, त्याचं आपण पूर्णपणे स्वागत करायला हवं. बिलकुल प्रशांतजी, आपल्याला आठवतच असेल खेळण्यांच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचं सुद्धा स्वतःचं स्वतंत्र स्थान आहे आणि सावंतवाडीची लाकडी खेळणी ही त्याच्यासाठी प्रसिद्ध आहेत. आपण जर त्या दृष्टीनं पावलं टाकली तर निश्चितच महाराष्ट्राचा हा मोठा ब्रँड बनू शकतो आणि सावंतवाडीची लाकडी खेळणी ही जगात सुद्धा ओळखली जाऊ शकतात. याबरोबर एक आणखीन महत्त्वाचा तपशील या अर्थसंकल्पात मला सापडला, ज्यावर आपल्याला लक्ष द्यायला हवं आणि चर्चा करायला हवी, की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम प्रज्ञा विकासाच्यासाठी 5,000 कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात असेल. हा पैसा कुठे खर्च होईल?
कसं आहे, दोन एक गोष्टींवरती हा पैसा खर्च होईल. आपण हे जग कसं आहे माहिती आहे, मागच्या आठवड्यात ना प्रत्येक न्यूज रिपोर्टरनी पाहिलेलं असणार आहे किंवा प्रत्येक सामान्य नागरिकांनी पाहिलेलं असणार आहे, डीप सीक हे चायनीज जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स होतं त्यामुळं ChatGPT किंवा एनव्हिडिया यांना सुद्धा थोडासा घाम फुटेल की काय अशी एक अवस्था झालेली होती. तर एक यात इन्व्हेस्टमेंट असणार आहे की ती मॉडेल डेव्हलप करणं आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा मशीन लर्निंगची. पण दुसरा त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचा मुद्दा असणार आहे तो म्हणजे त्याची ॲप्लिकेशन्स पाहणं. ॲग्रिकल्चर क्षेत्र असेल किंवा एज्युकेशन क्षेत्र असेल किंवा त्यासोबतच हेल्थकेअर क्षेत्र असेल, या क्षेत्रांमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली रीच वाढेल आणि ती रीच वाढताना जास्तीत जास्त लोकांना शिक्षण. माननीय नरेंद्र मोदीजी आणि वित्तमंत्री श्रीमती निर्मला सीतारामनजी यांचे मी मनापासून आभार मानतो की मध्यम वर्गाकरता एक ड्रीम बजेट त्यांनी दिलेलं आहे आणि अपेक्षेपेक्षा अधिक म्हणजे इन्कम टॅक्सची लिमिट थेट 7 लाखावरनं 12 लाखापर्यंत नेलेली आहे. त्यामुळे आता 12 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही अशी जी इन्कम टॅक्सची रचना करण्यात आलेली आहे, याचा मोठा फायदा मध्यमवर्गीयांना, नोकरदारांना, नवतरुणांना या ठिकाणी होणार आहे. याच्यामुळे एक मोठं डिस्पोजेबल इन्कम हे मध्यमवर्गीयांच्या खिशात येणार आहे आणि ते जे काही इन्कम आहे ते खर्च केल्यामुळे देशामध्ये मागणी किंवा डिमांड ज्याला म्हणतो ती देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, ज्याचा उपयोग देशाच्या MSME क्षेत्राला मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यातनं रोजगार निर्मिती देखील होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या अर्थसंकल्पामध्ये अतिशय बोल्ड स्टेप ज्याला आपण म्हणू शकतो, अतिशय धीरानं घेतलेला अशा प्रकारचा हा निर्णय निश्चितपणे भारताच्या आर्थिक इतिहासातला मैलाचा दगड ठरेल असं माझं मत आहे. यासोबत विशेषतः शेती क्षेत्रामध्ये 100 जिल्हे आयडेंटिफाय करून त्याच्यामध्ये शेती विकासाची मोठी योजना राबवण्याचा निर्णय असेल किंवा नवीन पल्सेस मिशन असेल, पहिल्यांदा केंद्र सरकारने घोषणा केली आहे की तेलबियांच्या संदर्भात जी काही व्हॅल्यू चेन तयार होईल त्याच्यामध्ये 100% खरेदी केंद्र सरकार करणार आहे आणि हमीभावाने करणार आहे. त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळण्याकरता, अधिक पैसे मिळण्याकरता त्याचा एक मोठा फायदा होणार आहे. मासेमारी करणाऱ्यांकरता देखील जी काही क्रेडिट लिमिट 3 लाखाची होती ती 5 लाख बिनव्याजी करण्यात आलेली आहे, ज्याचा फायदा मोठ्या प्रमाणात होईल. आणि शेती क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची गुंतवणूक देखील सरकारने घोषित केलेली आहे. यासोबत MSMEच्या क्षेत्रामध्ये विशेषतः जी काही क्रेडिट एन्हान्समेंट असेल, लिमिट वाढवणं असेल, यामुळे MSMEच्या क्षेत्राला सर्वाधिक फायदा होईल. आपल्या एकूण उत्पादन क्षेत्राच्या 36% MSMEचं क्षेत्र पण सर्वाधिक रोजगार देणारं क्षेत्र असल्यामुळे त्याचा विशेष फायदा होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्राकरता, कारण आता महाराष्ट्र हे देशाचं स्टार्टअप कॅपिटल झालेलं आहे आणि स्टार्टअपमधनं सर्वाधिक रोजगाराची निर्मिती होते आहे. त्या स्टार्टअपकरता 20 कोटी रुपयापर्यंत त्या ठिकाणी जी काही क्रेडिट लिमिट तयार करण्यात आलेली आहे, याचा
आमच्या नवतरुणांना आणि स्टार्टअप्सला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये नवीन इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन तयार करण्यात आलेली आहे। विशेषतः PPP प्रकल्पांकरता जी नवीन योजना अनाउन्स करण्यात आली आहे, यामुळे खाजगी क्षेत्राची गुंतवणूक इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्यातून रोजगाराची निर्मिती होईल। त्यासोबत ॲसेट मॉनिटायझेशनचं जो नवीन फ्रेमवर्क आहे, त्यामुळे निश्चितपणे ज्या ॲसेटमध्ये गुंतवणूक केली आहे त्यातनं पैसा रिअलाईज होणं आणि तो दुसरीकडे डिप्लॉय करणं, याला एक मोठी चालना मिळणार आहे। विशेषतः युवांकरता वेगवेगळे जे मिशन या ठिकाणी अनाउन्स करण्यात आलेले आहेत, ते अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि त्यांच्या स्वप्नांना भरारी देणारे आहेत। खरं म्हणजे आपण जर बघितलं तर 21व्या शतकातला हा अर्थसंकल्प विकसित भारताचा अर्थसंकल्प आहे। भारताला गतीने पुढे नेणारा अर्थसंकल्प आहे आणि भारत हा प्रगल्भ अर्थव्यवस्थेकडे चाललेला आहे आणि त्यासोबत सर्वसमावेशक अर्थव्यवस्थेकडे चाललेला आहे। या दोन्ही गोष्टी या अर्थसंकल्पातनं आपल्याला पाहायला मिळतात। हे अतिशय चांगलं काम केल्याबद्दल देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी आणि सन्माननीय निर्मलाजी यांचे मी मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो। आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में हमारी फाइनेंस मिनिस्टर निर्मला सीतारमण जी ने एक बहुत ही ज़बरदस्त इस प्रकार का बजट पेश किया है। विशेष रूप से इसको हमारे मध्यम वर्ग के लिए ड्रीम बजट कहा जा सकता है। ऐसा बजट उन्होंने पेश किया है, इसलिए मैं उन्हें बहुत बहुत बधाई देता हूं। विशेष रूप से इनकम टैक्स का एग्जम्पशन स्लैब जिस प्रकार से परिवर्तित किया गया है और 12 लाख रुपए तक कोई इनकम टैक्स नहीं लगेगा, ये जो घोषणा है ये निश्चित रूप से एक मील का पत्थर भारत की अर्थव्यवस्था के इतिहास में साबित होगा। 7 लाख से सीधा 12 लाख का जंप। और मैं बता देना चाहता हूं कि 2014 में मोदी सरकार ने ही 2.5 लाख तक एग्जम्पशन लिमिट लेकर वो गए थे। वहाँ से लेकर अब 12 लाख तक का ये सफ़र हमारे मिडिल क्लास, सैलरीड और हमारे जो नए तरुण है, इनके लिए एक बहुत ही सुखकारी इस प्रकार का अनुभव होगा। इसके कारण एक डिस्पोजेबल इनकम एक बहुत बड़े तबके के हाथों में आएगी, जिसके कारण खरीद भी होगी, डिमांड भी बढ़ेगी, MSME को भी फ़ायदा होगा, रोज़गार की भी निर्मित होगी। तो एक प्रकार से इसका एक बड़ा अर्थव्यवस्था पर इफ़ेक्ट हमको दिखाई देने वाला है। इसके साथ साथ जिस प्रकार से कृषि के क्षेत्र में अलग अलग योजनाओं को घोषित किया है, फिर 100 जिलों में जो नई कृषि की योजना हो, या फिर जो हमारे ऑयल सीड्स है, दलहन तिलहन है, इसके लिए एक नई योजना की घोषणा हो। इस नई योजना के कारण बड़े पैमाने पर किसानों को फ़ायदा होगा और केंद्र सरकार 100% माल खरीदने की बात कर रही है। इससे किसानों को बहुत बड़ा फ़ायदा होने वाला है। हमारे जो मच्छीमारी करने वाले किसान हैं, उनको भी 3 लाख रुपए की जगह 5 लाख रुपए क्रेडिट कार्ड के माध्यम से सीधे बिना ब्याज के मिलेंगे और कृषि के क्षेत्र में बहुत बड़े पैमाने पर निवेश ये होता हुआ हमको दिखाई देता है। विशेष रूप से हमारी युवा शक्ति के लिए MSME का क्षेत्र ये बहुत महत्वपूर्ण है। इस क्षेत्र में भी जो क्रेडिट लिमिट है और जो थ्रेशोल्ड लिमिट है, ये दोनों को बढ़ाने के कारण MSME को विशेष रूप से फ़ायदा होने वाला है। उसके साथ साथ
हमारे जो स्टार्टअप इकोसिस्टम है, चूंकि महाराष्ट्र ये देश का सबसे बड़ा स्टार्टअप हब बन चुका है, तो स्टार्टअप्स को भी जो 20 करोड़ रुपए तक ऋण देने की बात कही गई है, इससे स्टार्टअप इकोसिस्टम को बूस्ट मिलेगा और हमारे युवाओं को बड़े पैमाने पर इसके माध्यम से रोजगार भी मिलेगा। इंफ्रास्ट्रक्चर के क्षेत्र में भी जिस प्रकार से पीपीपी को बढ़ावा देकर इंफ्रास्ट्रक्चर में प्राइवेट सेक्टर के निवेश को बढ़ाकर एक प्रकार से बड़े पैमाने पर रोजगार का निर्माण करने का जो फैसला किया गया है, राज्यों को 50 साल का बिना ब्याज का इंफ्रास्ट्रक्चर ऋण देने के लिए 1.5 लाख करोड़ रुपए ये केंद्र सरकार ने रखे हुए हैं। इसके कारण इंफ्रास्ट्रक्चर में भी बहुत बड़े पैमाने पर फायदा होगा। इसके साथ साथ कई योजनाएं जो केंद्र सरकार ने आज घोषित की है, मैं ऐसा मानता हूं एक पाथ ब्रेकिंग इस प्रकार का ये बजट है। 21वीं शताब्दी में एक नई दिशा देने वाला ये बजट है। विकसित भारत की ओर भारत को ले जाते हुए समावेशी विकास, सभी को साथ में लेकर समावेशी विकास करने वाला इस प्रकार का ये बजट हमारे प्रधानमंत्री जी ने और हमारे फाइनेंस मिनिस्टर ने यहाँ पर रखा, इसलिए उनको मैं बहुत बहुत बधाई देता हूँ।